अण्णामलाईच्या मुंबई संदर्भातील वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। ठाकरे बंधूंकडून भाजप नेते के अण्णामलाई यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेण्यात आलेला आहे। रसमलाई म्हणतो, मुंबई महाराष्ट्राची नाही, तुझा काय संबंध, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। मुंबई महाराष्ट्राची नाही असं अण्णामलाईंना म्हणायचं नव्हतं, असं उत्तर यावर मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मी धमक्यांना घाबरत नाही, अण्णामलाईंनी ठाकरे बंधूंना सुद्धा उत्तर दिलंय। दरम्यान बॉम्बे ही महाराष्ट्राची नव्हे तर इंटरनॅशनल सिटी असं तामिळनाडूमधील भाजप नेते के अण्णामलाई यांनी वक्तव्य केलं होतं। शंकर सिंग सारखा माणूस यांचा नेता भारतीय जनता पक्षाचा, तो म्हणतो काय उत्तर भारतीय महापौर करू, महापौर करू। यांची हिंमत कशी होती हो बोलायची? आपण जाऊन बोलू शकतो का तिकडे? काल परवाकडे कोणतरी एक तामिळनाडूमधून रसमलाई आली होती, तो सांगतो मुंबईचा आणि म्हणजे महाराष्ट्राचा संबंध काय? भडव्या, तुझाच काय संबंध आहे इथे यायचा? तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये एकट्यात पाडायचं? एकटे असलो तरी काफी होत। आणि तो अण्णामलाई आला, त्याला मला खास धन्यवाद द्यायचे। का धन्यवाद? कारण तो नकळत बोलून गेला, भाजपच्या मनातलं जे काळं आहे तो ते बोलून गेलेलं आहे। ते तमिळनाडूचे एक आमचे नेते आहेत। इथल्या तमिळ लोकांच्या आग्रहाखातर ते या ठिकाणी आले। नुकतंच कुठे हिंदी बोलायला सुरुवात केली आहे। आता आपणही विचार करा, अनेक वेळा म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा तमिळनाडूला सभा घ्यायला गेलो, माझ्या तोंडून मद्रास निघालं होतं, चेन्नई म्हणायला पाहिजे होतं। त्याने मला सांगितलं, मग मी सुधारवलं, मी चेन्नई केलं। मला काही त्यांचा अपमान थोडी करायचा होता। हे मुंबईच आहे आणि हे जे उड्या मारणारे सगळे लोक आहेत, यांना मी सांगू इच्छितो, बॉम्बेचं मुंबई करणारे भाजपचे राम नाईक आहेत, तुम्ही नाही आहे। तुमचा सपोर्ट होता, पण ह्याची सगळी लढाई लढून विधानसभा आणि लोकसभेचे सगळे कायदे करणारे हे रामभाऊ नाईक आहेत, हे लक्षात ठेवा। आणि दुसरं, अण्णामलाईंचं म्हणणं असं होतं की हे एक आंतरराष्ट्रीय शहर, ते खरं आहे। याचा अर्थ ते काही महाराष्ट्राचं नाही असं त्याचा अर्थ नव्हता, किंवा महाराष्ट्राचं नाही असं त्यांना म्हणायचं नव्हतं। आता एखादा व्यक्ती ज्याला हिंदी येत नाही, तो हिंदी बोलायचा प्रयत्न करतो, त्यातनं जणू काही आता अण्णामलाई म्हणजे पंतप्रधानच ते बोलले, रसमलाई येतो। हां, ते तर ठीक आहे, ते काय कोणी कोणाला काही म्हणू शकतं। तसं ते एंटरटेनिंग बोलतात, त्याच्यामुळे त्याला काही फार म्हणजे मजा घ्यायची असते, त्याची फार गांभीर्याने नसतं घ्यायचं। तर के अण्णामलाई यांनी नेमकं काय म्हटलं होतं ते आपण पाहूयात। राज ठाकरे उद्धव ठाकरे धमक्या देत आहेत। मुंबईमध्ये पाय ठेवला तर पाय तोडू असं सामनामध्ये लिहिलं आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे सभेत माझ्याविषयी खूप बोलले, पण मी मुंबईमध्ये येणार, ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही, असं अण्णामलाई यांनी ठाकरेंना उत्तर दिलंय।